चला मित्रांनो, आज आपण आहे ना 2 आठवड्याचं ॲनालिसिस बघूया की मार्केट कसं चाललं होतं. ठीक आहे. तर मागच्या वीकमध्ये मार्केट बुलिश होतं, म्हणजे अप ट्रेंडमध्ये होतं. तर या वीकमध्ये मार्केटने आहे ना बेरिशनेस म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट चाललेलं होतं या वीकमध्ये. तर आपण बघूया मार्केट 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये मार्केट कसं मूव्ह करत होतं. ठीक आहे. तर मागच्या वीकमध्ये मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग चालू होती. तर या वीकमध्ये मार्केट 9 तारखेपासून मार्केट बघा साईडवेज चाललं आहे 9 तारखेला. त्यानंतर 10 तारखेला मार्केटमध्ये पहिल्या 15 मिनिटामध्ये स्ट्रॉंग बाईंग आली होती. त्यानंतर मार्केट पूर्ण दिवस साईडवेज चाललं. त्यानंतर 11 तारखेला नंतर मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग आली. त्यानंतर अर्ध्या दिवसानंतर परत सेलिंग चालू झाली. नंतर 12 तारखेला मार्केट ओपन झालं पॉझिटिव्ह, पण त्यानंतर पूर्ण दिवस हे सेलिंगमध्ये चालू होतं. त्यानंतर 13 तारखेला मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, पण थोडं फार बाईंग साईडला गेलं दिवसभर. ठीक आहे. तर हे पूर्ण दिवस मार्केट स्लोली अप जात होतं 13 तारखेला. ठीक आहे. तर हा वीकली ॲनालिसिस आहे. ह्यामध्ये ना हा गॅप डाऊन गॅप अप हे मार्केट होत होतं ते न्यूजमुळे होत होतं. पॉझिटिव्ह न्यूज, निगेटिव्ह न्यूज याचा इफेक्ट मार्केटवर होत होता. मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज आली तर थोडं गॅप अप ओपन होत होतं. निगेटिव्ह न्यूज आली तर गॅप डाऊन ओपन झालं. ठीक आहे. हे बघा 13 तारखेचं मार्केट एवढं गॅप डाऊन ओपन झालं. हा गॅप आहे ना स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आला होता, त्यामुळे झालेला आहे की मार्केट न्यूज आली स्ट्रॉंग, मार्केटला त्याचं रिॲक्ट केलं मार्केटनं डाऊन ट्रेंडमध्ये. ठीक आहे. आपण पॅरलर चॅनल टाकून बघूया मित्रांनो. हा चॅनल स्ट्रॉंग रेजिस्टन्स दाखवतो. स्ट्रॉंग रेजिस्टन्स ह्या लेवलला आहे. ही लेवल जर ब्रेक झाली तर मार्केट आहे ना बुलिश साईडला मूव्ह करेल. ठीक आहे मित्रांनो. ही लेवल ब्रेक झाली तर मार्केट असं बुलिश साईडला जाईल अशी शक्यता आहे. मंडे मार्केट पॉझिटिव्ह ओपन होईल असं जर वाटतंय. आपण तरी न्यूज फॉलो करूया. ग्लोबल मार्केट कसे चालले तेही बघावे लागतात त्यामध्ये. पण न्यूज आहे ना, न्यूज बेसिक मार्केट चालू आहे आत्ता सध्याला. तर आपण न्यूज थोड्याफार फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळे मार्केटचा ट्रेंड ॲनालिसिस ओळखता येतो. चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक आणि न्यूज, मार्केटचा डेटा बघून आपण ट्रेंड ओळखतो की मार्केट मूव्ह कसं करेल, अप ट्रेंड का डाऊन ट्रेंड. ठीक आहे. तर बघूया आपण मंडेला मार्केट कसं ओपन होतं ते आणि कशा प्रकारे मूव्ह करतंय ते बघूया.